प्रत्येक व्यक्तीला कशा ना कशाची आवड असते, तर अनेक लोक ह्या जुन्या वस्तू जतन करत आपला छंद जोपासत असतात. अशा जुन्या नाण्यांचा संग्रह करत ते पुढच्या पिढीला दाखवण्याचं काम हे इंटरनॅशनल कलेक्टर सोसायटी ऑफ रिअर्स आयटम संस्थेमार्फत पुण्यातील कर्वे रोड येथील सोनल हॉल या ठिकाणी प्रदर्शन भरवण्यात आलं असून इथे वेगवेगळ्या प्रकारची नाणीही पाहायला मिळतात. तर ती नेमकी कोणती कोणती याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. आमची संस्था जवळजवळ गेली 28 वर्ष हे इंटरनॅशनल कलेक्टर सोसायटी ऑफ रेअर आयटम नावाने आहे आणि आमचे सगळे छंदिष्ट आणि संग्राहक लोकांची संस्था आहे. जवळपास 300 लोक आमचे मेंबर आहेत. ऑल ओव्हर इंडिया आणि बाहेरचे पण आहेत. आणि आमचा मेन मोठं म्हणजे छंद लोकांना छंदिष्ट कळावं. आम्ही गेले 28 वर्ष हे सगळं मोफत घडवतो. आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातही लोक आहोत, मेंबर्स आहोत आणि लोक आहोत की फक्त लहान मुलांना आणि लोकांना प्रत्येक गोष्टीबद्दल माहिती कळावी. आता तुम्ही जे बघताय ते सगळं नाणी आणि नोटांचं प्रदर्शन आहे. त्या प्रदर्शनात नाणी नोटांबद्दल माहिती, नाणी नोटांबद्दलची पुस्तकं, नाणी नोटांबद्दलचे ऑप्शन आणि नाणी नोटा कशा प्रकारच्या असतात आणि कुठल्या देशाच्या असतात ही सगळी माहिती गेली 28 वर्ष आम्ही पुरवतो. आता सध्या मोबाईलच्या युगात लहान मुलांना नाणी, नोटा, स्टॅम्प हे काहीही माहिती नाही. आम्ही प्रत्येक शाळेत जाऊन त्याची प्रदर्शनं भरवली आहेत, लोकांना माहिती दिली आहे. आणि इथे जे तुम्ही प्रदर्शन बघताय तिथे शाळेतले मुलं येतात, त्यांना आम्ही नाणी आणि स्टॅम्प हे फ्री सॅम्पल वाटतो. त्यांना त्याची माहिती कळावी, आवड निर्माण व्हावी, अशा सगळ्या गोष्टी असतात. आता तुम्ही बघता इथे जवळ 40 स्टॉल आहेत आणि आमचं प्रदर्शन आहे. तिथे गणपतीचं सगळ्यात दुर्मिळ नाणं, गणपतीवर काढलेलं पटवर्धन संस्थानाने काढलं गणपतीचं नाणं आहे चांदीचं, बाकी सोन्याची नाणी आहेत, प्लस वेगळ्या देशाची चलनं, ऑलिम्पिक्स वरची नाणी, वेगवेगळ्या प्राण्यांवरती नाणी, वेगवेगळ्या देशांची वेगवेगळ्या राजा राणी अशी सगळी नाणी आम्ही प्रदर्शनात ठेवलेली आहेत. दरवर्षी वेगळं असतं. गेल्या वर्षी बघितलेलं या वर्षी नसतं. आणि आमचे सगळे मेंबर स्वतःहून स्वतःचं कलेक्शन वर्षातनं फक्त एकदाच लोकांसाठी खुलं असतं. हे तुम्हाला त्यांच्या घरी किंवा बाहेर कुठेही मिळणार नाही. हे आम्ही सगळे एकत्र येतो आणि हे सगळं प्रदर्शन भरवतो. आणि आमचा मोठा हाच आहे की लोकांना जास्तीत जास्त माहिती कळावी आणि नाणी, नोटा आणि इतर संग्रह हे कळावे. तर पूर्वीच्या काळचे जे सगळे नाणी आहेत ते जे काही सोन्याची नाणी आहेत, काही चांदीची नाणी आहेत, काही तांब्याची नाणी आहेत, 1 पैसा 2 पैसे ची नाणी पण आहेत. त्यावेळेला वेगवेगळे संस्थान होते. हैदराबाद संस्थान होतं. अशा वेगवेगळ्या संस्थानांनी वेगवेगळ्या प्रकारची नाणी काढलीत आणि वेगवेगळ्या मेटल मध्ये काढलीत. चांदीचे काढले, सोन्याचे काढले, तांब्याचे काढले, पितळेचे काढले, स्टीलचे काढले, काही फार पूर्वीची अशा मातीच्या प्रकारचे पण सुद्धा नाणी काढलेली आहेत. ही सगळी दुर्मिळ आहेत. सगळ्यात पहिल्यांदा चलनवलन कवड्यांपासून सुरुवात झाली ते आज नाण्यांपर्यंत. नाणी सुद्धा आता नाणी आणि नोटा कमी होऊन आता सगळं ट्रान्झॅक्शन ऑनलाईन आणि यांनी होते. तर त्याच्यामुळे ही सगळी जी दुर्मिळ नाणी आहेत ती तुम्हाला आता इथं बघायला मिळतील. आणि पुढच्या वर्षी अजून वेगळं, त्याच्या पुढच्या वर्षी अजून वेगळं, असे सगळे भारतातले जेवढे संस्थानिक होते, जेवढे राजा होते, हैदराबाद पासून ते सगळ्या संस्थानांनी जे वेगवेगळे काढले, पेशवे आहेत, शिवाजी महाराजांचं, तर काही जे फॉरेनचे नोट आहेत ना त्या जवळजवळ 5 लाखापासून नोट आहेत. एक 1.25 आण्याची पण नोट आहे आणि 5 लाखाची पण नोट आहे. आणि नाणी तुम्हाला जे म्हणलं ना 1 पैसा 2 पैसे पाव आणि पासनं अगदी शेवटचं नाणं आता 1000 रुपयाचं सिल्वरचं नाणं आपल्या इंडियाच्या करन्सीचं आमच्या इथं आहे. आम्ही स्वतः विक्री करत नाही, पण इथे काही स्टॉल होल्डर, डीलर आणि काही लोक आहेत ते विकतात नाणी. कसं असतं, हे सगळं लिमिटेड एडिशन आहे. म्हणजे सरकारने गव्हर्नमेंट काही नाणी काढतं, वेगवेगळ्या नेत्यांवरती काढतं, वेगवेगळ्या कलाकारांवरती काढतं. असे जे नाणी काढतात ती लिमिटेड असतात. ती फक्त 15 दिवसाकरता गव्हर्नमेंट मिंट, ज्या 3 मिंट 4 मिंट आहेत त्या मिंट काढतात आणि ते लिमिटेड एडिशन असतं. आपल्याला समजा घेता नाही आलं तर हे डीलर लोक किंवा त्यांच्याकडे काही संग्रहालयात विकायला आणून देतात आणि मग ते त्यांच्याप्रमाणे ज्याची किंमत असते, नाण्याची किंमत हे त्या मेटलवर जास्त असते आणि किती दुर्मिळ आहे त्याच्यावरती आहे. चांदीचा हायस्ट महाग, सोन्याचं त्याहून महाग आणि जेवढं जुनं तेवढं अजून महाग असतं. पूर्वीच्या काळातील सोने, चांदी, तांब्याची नाणी तसेच 1 पैसा 2 पैसे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या संस्थानांनी तयार केलेली तसेच राजांनी तयार केलेली
भारतातील पेशवाई शिवाजी महाराज यांच्या काळातील नाणी पाहायला मिळतात. यामध्ये फॉरेनच्या नोटा या 5 लाखापासून ते ₹1.25 नाण्याची नोटही इथे आपल्याला पाहायला मिळते. प्राची केदारी, लोकल 18, पुणे.